आता एक महत्त्वाची बातमी आहे राज्यातील पावसासंदर्भातली, त्यामुळे गरज असेल तरच घराबाहेर पडा, कारण येणारे काही तास हे मुसळधार पावसाचे असणार आहे। त्यामुळे बऱ्याच जिल्ह्यांना हाय अलर्ट देण्यात आलेला आहे। राज्यात पुन्हा एकदा पावसाचा हाय अलर्ट देण्यात आला आहे। अनेक भागांमध्ये जोरदार पावसाची शक्यता असून या पार्श्वभूमीवर नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे। बातमी सविस्तर जाणून घेऊयात, पण त्याआधी तुम्ही जर HPN मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राइब केलेलं नसेल तर नक्की सबस्क्राइब करा, जेणेकरून आमचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील। तसंच हीच बातमी जर तुम्ही आता फेसबुक किंवा इंस्टाग्राम वरती पाहत असाल तर आपल्या हक्काच्या HPN मराठी न्यूज चॅनलला नक्की फॉलो करा। राज्यात पुन्हा एकदा पावसाचा जोर वाढणार आहे। पुढील 3 ते 4 दिवस राज्यातील अनेक भागांमध्ये अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आलाय। मराठवाडा, विदर्भ आणि पश्चिम महाराष्ट्रात मोठ्या पावसाचा इशारा देण्यात आलाय। विजांचा कडकडाट आणि ढगांच्या गडगडाटासह पावसाची शक्यता असल्यानं या पार्श्वभूमीवर नागरिकांना सतर्कतेचं आवाहन करण्यात आलेलं आहे। हवामान विभागानं दिलेल्या इशाऱ्यानुसार पुढील 24 तासांमध्ये सातारा आणि सांगली या 2 जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता आहे, तर दुसरीकडे कोल्हापूर जिल्ह्यात मध्यम स्वरूपाचा पाऊस पडेल असा अंदाज भारतीय हवामान विभागाकडून वर्तवण्यात आलाय। सोलापूरमध्ये देखील जोरदार पावसाची शक्यता आहे। दुसरीकडे पुणे जिल्ह्यात पुढील 3 ते 4 दिवस मुसळधार पावसाची शक्यता आहे। हवामान विभागाकडून जिल्ह्याला आज पावसाचा येलो अलर्ट तर पुढील 3 दिवस ऑरेंज अलर्ट देण्यात आलाय। पुणे जिल्ह्यासह घाटमाथ्यावर देखील पावसाचा जोर वाढणार असल्यानं नागरिकांनी काळजी घ्यावी असं आवाहन हवामान विभागाने केलेलं आहे। सोलापुरात आज पुन्हा एकदा पावसाला सुरुवात झाली आहे। सध्या शहरात तुफान पाऊस सुरू आहे। सलग 3 दिवसांपासून शहर आणि परिसरात पाऊस सुरू असल्यानं नागरिकांचे हाल सुरू आहेत। संपूर्ण शहर जलमय झालेलं आहे। शहरातील साखरपेठ, मंगळवार बाजार आणि गणेश शॉपिंग सेंटर परिसरात मोठ्या प्रमाणात पाणी साचलंय। जिल्ह्यात सुरू असलेल्या पावसामुळे धरणांच्या पाणी पातळीत देखील मोठी वाढ झाली आहे। तर दुसरीकडे धाराशिवमध्ये देखील विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाला सुरुवात झाली आहे। 8 दिवसांच्या विश्रांतीनंतर पाऊस पुन्हा एकदा धो-धो कोसळत आहे। धाराशिव, तुळजापूर आणि येरमाळा परिसरात पावसानं जोरदार हजेरी लावली आहे। मात्र या पावसामुळे आता शेतकऱ्यांचं मोठं नुकसान होणार आहे। पिकांना मोठ्या प्रमाणात फटका बसू शकतो। पुढील 4 दिवस राज्यात ढगाळ वातावरण राहणार असून अनेक भागांमध्ये मध्यम ते मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागानं वर्तवलेली आहे। आता राज्यातील तुमचा जिल्हा कोणता आहे, पावसाची काय स्थिती आहे ती देखील आम्हाला कमेंट्सच्या माध्यमातून नक्की कळवा आणि या बातमीला जास्तीत जास्त शेअर करा।